प्रेक्षकांनो, प्रतिशोध या मालिकेमध्ये आपण बघतोय की बोलकेचे धाबे दणाणलेत कारण शर्मिष्ठावर ते दुबईला गेल्यात असं अविनाश खोटं बोलतोय। काय आहे ना, मानसी सरनाईक केसमध्ये त्या संशयित आहेत, त्यामुळे त्यांची खबरबात ठेवावीच लागते। मॅडम दुबईला गेल्यात, आणखीन काही बोलायचंय बोलके? चला आता आतमध्ये जाऊयात। बोलके जरा ॲटिट्यूड दाखवतात की मी जाणार नाही, पण बळजबरी त्यांना जेलमध्ये टाकण्यात येते। सत्यजित यशवंत भालेकरांना साम दाम दंड भेद येणं तेनं प्रकारेनं कन्व्हिन्स करतोय की आबा आम्ही मरतोय, मला रक्त हवंय, तुम्ही मला रक्त द्यायला सांगा विश्वजितला, नाहीतर मी डोकं फोडून जीव देईल। हे नाटकं चाललेत। आता ते डोकं फोडायला लागतात तेव्हा आबा म्हणतात नको रे बाबा, नको तुझ्या वडिलांना अशी शिक्षा देऊ। आता बिचाऱ्या यशवंत भालेकरांना आणखीन काय काय सहन करायचंय, ते इमोशनली ब्लॅकमेल करतायत सत्यजित त्यांना की आबा तुमचा मुलगा मरतोय, मी तुम्हाला प्रॉमिस करतो मी विश्वजितला काहीच करणार नाही, हवं तर त्याला म्हणा गुपचूप रक्त देऊन जा, पण त्याला सांगा की मला रक्त दे म्हणून। आबांना प्रश्नच पडलाय आता एवढं ब्लॅकमेल केल्यावर ते म्हणतात बरं बाबा मी सकाळपर्यंत सांगतो तुला। सत्यजित म्हणतो आबा मी त्या अविनाशच्या नाही पाया पडू शकत, पण मी तुमच्या पाया पडतो, मी तुम्हाला खूप त्रास दिलाय, या सगळ्याची शिक्षा मी भोगतोय आबा, मी पाया पडतो तुमच्या, मला विश्वजितचा पत्ता द्या, नाही तर मला रक्त तरी द्यायला सांगा। असो तर आता इकडे बोलके खूप ॲटिट्यूड दाखवतोय जेलमध्ये असून सुद्धा। शन्नोबी तिथे आल्यावर बोलके तिच्यावरती जरा उद्धटपणे बोलतोय की ही इथे राहणार आहे, ही मी हिच्यासोबत राहायचं, ए बघतेस काय, डोळे काढून हातात दिला। अविनाश हे सगळं ऐकतो, पण आता शन्नोबीला म्हणतोय शन्नोबी तुम्ही इथे एक प्रेक्षक आहात आणि इथे जे काही होईल ना ते सगळं सांगायचं आहे पोलिसांना तुम्हाला। जर कोणी तुम्हाला विचारलं तर असं सांगा की पोलीस शांतपणे विचारत होते, पण बोलके सस्पेंड करायची धमकी देत होता। आता अविनाश सरांनी बोलकेला चांगलंच फैलावर घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवत त्याच्याशी जरा जास्तीच काय म्हणता येईल खालच्या भाषेत त्याला चांगलंच दम दिलाय। मीरा म्हणते सर कुठून सुरुवात करायची, खालून की वर? आता अविनाशने सांगितलंय नाही मुक्का मार द्या, चांगलं सुजलं पाहिजे बोलकेचं तोंड। आणि आता नरेला श्री गणेशा करायला सांगितलं तर नरे अगदी अल्लाद मारतोय। अविनाश म्हणतो काय नरे गोल्फ खेळताय का, 1000 फटके मारले तरी हा काहीच बोलणार नाहीये, मी दाखवतो तुम्हाला कसं मारतात ते। आणि आता धो धुतलाय अविनाशने, मीराने आणि सगळ्यांनीच मिळून बोलकेला। असो पण आता विश्वजित भालेकर सत्यजितला सांगतात हे बघ तुझा बाप जिवंत आहे तोपर्यंत तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी तुला नाही मरू देणार सत्या। पण सत्यजितने मात्र चेहरा कसा करून घेतलाय बघा ना, एकदम बारीकसा। आबा तुम्ही माझे वडील आहात, मी खरंच सांगतो तुम्हाला मी काहीच करणार नाही विश्वजितला, पण मला वाचवा आबा, मी सकाळी येतो उद्या, मला तुमचा निर्णय कळवा। आता शेवटी यशवंत भालेकरांना पर्यायच राहिलेला नसतो, ते कन्व्हिन्स झाले असं दाखवत आहेत सत्यजित समोर। आता सत्यजित हे नाटकं करतोय, तो जाताना त्याचं तोंड बिंड जरा वेगळं करून गेलाय। आणि इकडे ह्या ममताताई आणि शंतनू यांचं बोलणं जरा कॅज्युअल दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी। आता ममताताई शंतनूला म्हणतात की तुम्ही इथे राहताय त्यापेक्षा आमच्या घरी राहा ना। शंतनू म्हणतो नको, मला या वातावरणाची सवय होईल, ॲडजस्टमेंट करायला मलाही थोडासा वेळ द्या, मी तुमच्या घरी आज राहील, उद्याचं काय? ममताताई म्हणतात ते सगळं ठीक आहे, पण आता तुम्ही ही चाळ रिडेव्हलप करताय म्हणजे आता सगळंच बदलणार, इथल्या जागी आता नवनवीन इमारती आणि मजले उभी राहणार, पण आता सगळं बदलणार, बदल तर हवाच ना। ममताताई जरा वेगळ्याच आठवणींमध्ये रमल्यात या चाळीच्या। असो आता यशवंत भालेकर कोत्याला सांगतात की हे नाटकं करतोय सत्या। आता कोत्याला नवलच वाटतंय, काय हे सगळं भैसटल्यावानी करताय, ते नाटकं करताय? आबा म्हणतात हो रे बाबा, तो लहानपणापासून असंच आहे, थोडं जरी विश्वजितकडे झुकतं माप गेलं ना की असाच करायचा, मी मरेन, मी डोकं फोडून घेईल। आता पण त्याने तेच केलं, त्याला वाटतंय की त्याचा बाप उल्लू बनेल, पण मला सगळं कळतंय। आता कोत्या म्हणतो साहेब मग काय करायचं, त्या ममताताईंचं रक्त आणायचं का, तृतीयपंथाचं रक्त चालणार नाही का? त्यावरती आबा म्हणतात हे बघ त्या ममताचं सोडून दुसरं कोणाचं मिळतं का बघ, आणि एक काम कर बक्षीस जाहीर कर, पण त्या अविनाशशी माझं बोलणं करून दे। काय आहे ना, अविनाशला माहिती आहे विश्वजित कुठे, हा सत्या विश्वजितचा पत्ता शोधण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकतो, मला ते होऊ द्यायचं नाहीये, वेळ पडली ना तर मी जेलमध्ये राहील। कोत्या म्हणतो काय देवा असं का बोलताय, मी असताना तुम्हाला कोणी काहीच करू शकणार नाही हे लक्षात ठेवा। आता आबा म्हणतात हो रे मला त्यावर विश्वास आहे, पण काहीही कर त्या अविनाशशी माझं बोलणं करून दे, त्या शर्मिष्ठाची माणसं शोधतायत ना विश्वजितला, सत्या त्यांना म्हणतो असं। आणि आबा म्हणतात तिला सापडायच्या आत आपल्याला त्या अविनाशशी बोलावं लागेल, तू पटकन माझं बोलणं अविनाशशी करून दे। आता ममताताई शंतनू आणि दिशाला म्हणतायत की तुम्ही असं भेटता बोलता, काय आहे ना चाळीतल्या लोकांना विषय मिळतो, तुम्ही केव्हा लग्न करणार आहात? आता शंतनू म्हणतोय की तुम्ही काळजी करू नका, पण ममताताईंची काळजी स्वाभाविक आहे, त्या म्हणतायत की तुम्ही तरुण आहात, तुम्ही तशी काही चूक करणार नाही, पण लोकांना चघळायला विषय नको, मला असं वाटतं तुम्ही साखरपुडा
साखरपुडा करायला हरकत नाही आहे. त्यावरती शंतनू म्हणतो ठीक आहे चालेल आणि दिशा पण म्हणते चालेल. तेव्हा ममताताई म्हणतात लवकरच आपण तुमचा साखरपुडा करून घेऊयात आणि लग्न. शंतनू म्हणतो हो आम्ही लग्न पण लवकरच करू. या इमारतीची जेव्हा वीट आम्ही ठेवू पहिली तेव्हा आम्ही लग्नाचं तुम्हाला सांगू. ममताताई म्हणतात बरं मी काय गप्पा मारत बसली आहे, तुम्हाला कामं असतील ना, चल दिशा. दिशा शंतनूकडे बघत असते. असो पण आता बोलके खूप सुजलाय आणि फायनली तयार झालाय साक्ष द्यायला. आता मी सांगतो म्हणून आता बोलकेला खुर्चीवर बसवण्यात येते आणि हातानेच त्यांचा मेकअप ठीक करण्यात येतोय. बोलके तयार झालेत. आता आधी ते सांगतायत म्हणजे सॉरी अविनाश विचारतायत की का केलात रेणू अब्देचा खून, सांगा. तुम्हाला सगळं काही सांगावं लागेल, काय केलं तुम्ही त्या रात्री. अविनाश आता जरा जास्ती जवळ जाऊन त्याला विचारतोय बोलकेला आणि बोलकेने असं म्हणजे सांगितलं नाही आहे पण यांनी मध्ये दाखवलं आहे की रेणू अब्देला जेव्हा बांधून ठेवण्यात आलेलं असतं ना तेव्हा तिचा खून या बोलकेनेच येऊन केलेला असतो प्रेक्षकांनो आणि तो बोलकेच आहे. आता अविनाश पुढे विचारतोय पण त्या रेणू अब्देचा खून तुम्ही का केला, काय कारण होतं. आता आधी बोलके पाणी मागतायत, त्यांना पाणी पण पाजण्यात येते. अविनाश म्हणतो आता बरं वाटतंय ना, चला सांगा आता पटकन. बोलके तुम्ही रेणू अब्देचा खून का केलात. आता बोलके त्या नरेकडे बघतोय. नरे त्याला डोळ्याने खुणवतोय की सांगू नकोस म्हणून आणि ही मीरा बघते नरेकडे आणि अविनाश पण बघतोय नरेकडे. तर आता नरे या सगळ्या घटनेशी संलग्नित आहे हे अविनाशला कळेल का. तर प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. अविनाश पुन्हा पुन्हा बोलकेला तोच प्रश्न विचारतोय, सांगा बोलके तुम्ही रेणू अब्देचा खून का केलात. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की रंगा आलाय ममताताईंकडे आणि चाळीत ही दिशा पेढे वाटते आणि चाळीतल्या काकांनी काहीतरी सांगितलं आहे. म्हणजे माझ्या अंदाजे मी तुम्हाला सांगते की दिशाने रिडेव्हलपमेंटसाठी सगळं काही प्रोसिजर पूर्ण केलेली असावी असं दिसतंय. त्यामुळे रंगा जरा संतापलाय आणि सत्यजितकडे गेला आणि त्याच्यावर बंदूक ताणतोय आणि सत्यजित पण त्याच्यावर बंदूक ताणतोय. तर आता या दोघांमध्ये नेमकं नुकसान कोणाचं होणार आहे. सत्यजित काही रंगाला सिरियसली घेत नाही आणि त्याला पैसे देत नाही आहे. त्याचा कदाचित रंगाला राग आला असावा. तर बघूयात आता पुढे काय होते ते. प्रेक्षकांनो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. प्लीज सबस्क्राईब. धन्यवाद.